नमस्कार. लोकसभा झाली, आता विधानसभा होईल आणि आंदोलनाचं काय होईल या विषयावरती आपण आता चर्चा करणार आहे. आणि विषयाला सुरुवात करण्यापूर्वीच मी उदय आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे आपल्या या उदय न्यूज उदय भिसे ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. आणि आपल्यासमोर प्रत्येक वेळी अशा निर्णायक वेळी एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा घेऊन येत असतो. तर आजची मूळची चर्चा आहे, लोकसभा झालेली आहे, विधानसभासुद्धा होईल, मग या आंदोलनाकडे आता मराठे येणार का, हाही प्रश्न आहे. गावगाड्यातल्या मराठ्यांमध्ये कुठेही सध्या आंदोलनाच्या विषयी आणि दादा यांच्या निर्णयाच्या विषयी नाराजी पाहायला मिळत नाही आहे. आणि जर बघितलं तर संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रभर स्वागतच केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या पलीकडे जाऊन पुढचं आंदोलन कसं असणार आहे या विषयावरही आपण बोलूया. तर आंदोलन पुढील संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील सध्या जर बघितलं तर उपोषण वैयक्तिक दादांनी केले. त्याचबरोबर म्हणजे गावागावामध्ये साखळी उपोषणं झाली. त्याच अनुषंगाने जर बघितलं गाव खेड्यामध्ये रास्ता रोको झाला. त्या अनुषंगाने पुढा या उपोषणाकडे जर बघितलं तर आमरण उपोषणंसुद्धा गावागावात झाली. आणि आता पुढचा आंदोलनाचा विषय जो आहे, नेमकं आंदोलन कसं असणार आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. जर बघितलं तर गेल्या 14 महिन्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल या विषयावरती संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील कायमच म्हणजे ह्या 14 महिने आंदोलन तेवत ठेवणं हे म्हणजे महाराष्ट्रामधलं तर हे पहिलं उदाहरण आहे. या देशातलं पहिलं उदाहरण असेल की एवढ्या ताकदीनं गेल्या 14-15 महिन्यापासून हे आंदोलन त्याच फ्लोमध्ये आहे, तोच टेम्पो आंदोलनाचा आहे. आणि आजही लाखोच्या संख्येनं मराठा बांधव आंदोलन करताना संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात. आता मूळ मुद्दा आहे की आता लोकसभा झाल्या आणि विधानसभा झाल्यानंतर या आंदोलनाकडे कसं आणि का लोक येतील, तर लोक यासाठी येतील की संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व आहे. एकाही रुपयाचा त्या व्यक्तीनं कुणाकडून म्हणजे शर्मिंदा नाही आहे. गेल्या 14-15 महिन्यापासून आम्ही दादांच्या सोबत आहोत, जवळून हे लढा पाहतो आहे. आणि काही पुन्हा एक दुसरा त्यामध्येच मुद्दा लावून घेईल, आणखी एक ॲड करतो आहे की काही अपक्ष जी लोक उभी राहिली आहेत आणि ते मुद्दामून दादांना बदनाम करण्याचं षडयंत्र करतायत. याकडे जर पाहायचं झालं तर ही माणसं कोण आहेत आणि या विषयावर सविस्तर पुन्हा मी येईलच. तोपर्यंत आंदोलन कसं असणार आहे, आंदोलन आता उपोषण असणार आहे. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील एकटे उपोषणाला बसणार का, नाही, तर संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आता आपल्या सगळ्यांना घेऊन उपोषणाला बसणार आहेत. आणि आपल्याला सरकार कुठलंही आलं तर त्या सरकारला सुट्टी नाहीच आहे. आणि संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की गावागावातून आता मराठा समाज एक होऊन येणार आहे आणि दादांच्या सोबत उपोषणाला सुद्धा बसणार आहे. तर मग उपोषणाला बसताना काय तयारी करायची आहे, तर तयारी आपल्याला करायची आहे गावातून येताना आपण स्वतः बाज घेऊन यायची एक उपोषणाला बसण्यासाठी आपल्याला. आणि त्याचबरोबर थंडी वगैरे म्हणजे पाऊस असं थंडी वगैरे जरी आली तर आपल्याला रावटी असेल किंवा असं काहीतरी आपल्याला म्हणजे चवाळ म्हणा किंवा रावटी म्हणा किंवा ह्या असं घेऊन यायचं आहे की जे की बांधलं की आपल्याला तिथे उपोषण करता येईल. अशा मोठ्या संख्येनं आता मराठा समाज संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषणाला येणार आहे. तर किती संख्या असेल आणि जर उपोषणाला आपण अंदाजा लावला तर उपोषणाला जर बसली माणसं 1 लाख माणसं उपोषणाला संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलांच्या सोबत बसली तर त्या 1 लाख माणसांना सांभाळण्यासाठी प्रत्येक माणसाच्या सोबत 2 डॉक्टर लागतात. डॉक्टर किती झाले, 2 लाख. आणि त्याचबरोबर त्या माणसांना काही जर झालं तर पोलीस प्रशासन किती लागेल, तर पोलीस फोर्स लागेल जवळपास म्हणजे 2-4 लाख पोलीस, 2-3 लाख डॉक्टर आणि 1 लाख उपोषणकर्ते. 1 लाख उपोषणकर्ते जर असतील तर 1 लाख उपोषणकर्त्यांच्या सोबत असलेली माणसं ही जवळपास 4-5 लाख. म्हणजे अशी संख्या जर बघितली तर उपोषणाचा माध्यमातून मोठा दबाव
या सरकारवरती निर्माण होईल आणि गावागावापर्यंत हा संदेश जाऊ द्यायचा आहे की आता आपल्याला सज्ज व्हायचं आहे उपोषणाला आणि उपोषण करण्यासाठी सुद्धा. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला पुढची जी काही बी प्लॅन पाटलांचा, यालाच आपण बी प्लॅन म्हणूया, पाटलांनी अनेक भाषणांच्या माध्यमातून तो बी प्लॅन सांगितलेला आहे आणि हा बी प्लॅन नक्कीच अस्तित्वात येणार आहे. त्या बी प्लॅनच्या विषयीच आपल्यासोबत ही चर्चा झालेली आहे आणि येताना म्हणजे बाजा घेऊन यायच्या आहेत, पांघरायला घेऊन यायचं आहे आणि पाऊस आला तर त्याचं सुद्धा संरक्षणासाठी आपण स्वतः काहीतरी घेऊन येणं गरजेचं आहे. आणि खाण्यापिण्याचा तर विषयच नाही. आता उपोषण करायचं म्हटल्यावर मग कशाला लागतं आहे? खायलाही नाही आणि प्यायलाही नाही. मग आता उपोषण आपण करणार आहे तर मग संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण उपोषणाला बसणार आहोत ना. तर मग तुम्ही बसणार आहे, मलाही माहिती आहे, मी सुद्धा बसणार आहे. आपण सर्वांनी यायचं आहे. आणि यापुढे जाऊन आता जो मागचा विषय होता तो विषय आपल्यासमोर शेअर करतो आहे. तो विषय आहे की काही अपक्ष जी लोकं आहेत ती म्हणतात की दादा म्हणाले पाडा, दादांनी असं का करायचं, दादांनी तसं का करायचं. अहो, तुमच्याबद्दलच्या सगळ्या रेकॉर्डिंग असतील किंवा सगळा तुमच्याबद्दलचा डाटा आहे, कसं समाजाला फसवायचं आणि समाजाच्या नावावरती कशी मलाई खायची, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या आपल्या समाजातला बांधव आहे आणि समाजामध्ये कुठेतरी अनेक अपक्ष उमेदवार समाजातले आहेत. यांच्याविषयी कुठेतरी तेढ निर्माण होऊ नये आणि मोठ्या मनानं संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी माफ केलं आहे तर कशाला उघडं पितळ पाडायचा प्रयत्नात पडताय. त्यामुळे तुमचं पितळ उघडं पडण्यापेक्षा शांत बसलेलं बरं. आणि हे ज्याला कळायचं आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो आहे हेही मी सांगेल. त्यामुळे आपण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही ठाम आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत दादांच्या सोबत राहणार आहोत. तर ही आंदोलनाची दिशा आहे. आणि यापुढे जाऊन जर सांगितलं तर दादा मोठ्या गमतीने एक विषय सांगतात. तो विषय भाषणामध्ये ऐकल्यानंतर नक्कीच हसायला येतं. दादा म्हणतात, माझे जर बांधव उपोषणाला बसला तर सासू काय म्हणेल की जावाई बसलाय उपोषणाला, मग आपण कशाला घरी थांबायचं आहे. तर चला जावायच्या उपोषणाच्या ठिकाणी. जावाई उपोषणाला बसला म्हणल्यावर बायको तर येणारच. बायकोसुद्धा तिथं उपोषणाला येणार, देखरेख करायला येणार. बायको आली म्हणल्यावर इकडचे म्हणजे आईवडीलसुद्धा येणार. म्हणजे अशी संख्यासुद्धा उपोषणाला वाढणार आहे. आणि आपण आत्ताच तयारीला लागायचं आहे. बाजा भिडून घ्या आणि आपल्याला उपोषणाला बसायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. हा लढा तीव्र होणार आहे आणि कुणाचा बापाचा बाप जरी सत्तेत आला तर हा मर्द मराठे कधीही कुणाला भिणार नाहीत आणि आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीत. कुणीही सत्तेत येऊ, मागचं सरकार येऊ किंवा आज चालू असलेलं सरकार येऊ, सुट्टी नाही. चला मग बांधवांनो, शेअर करा. आपला मित्र उदय भिस्ते पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. शेअर करायला कोणी विसरू नका. आणि मला माहिती आहे आपण सबस्क्राईब केलं आहे. सबस्क्राईब जर नसेल केलं तर आत्ता लगेच सबस्क्राईब करायला राहू, कशाला वाट बघताय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.